तर ब्रेक नंतर एक ब्रेकिंग बातमी येते। सोलापूरमधून सोलापुरात सदर बाजार पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आग लागल्याची घटना घडलेली आहे। पोलीस स्टेशनच्या आवारातील जप्त गाड्या ज्या आहेत त्या मात्र इथे जळून खाक झालेल्या आहेत। 2 बाईक, 4 कार आणि 3 रिक्षा जळालेल्या आहेत आणि ही आग विझवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। धुराचे मोठाले लोट या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे लोक देखील दहशतीखाली आहेत, घाबरलेले आहेत। रोहित पाटील आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। रोहित, आग मोठी दिसतीये, काय सध्या स्थिती होती? ही आताची ताजी अशी माहिती आहे। ज्या पद्धतीनं आपण 2 मोटारसायकली असं सांगतोय, मात्र मोटारसायकलींची संख्या वाढलेली आहे। जवळपास 50हून अधिक मोटारसायकली, 4 चाकी गाड्या आणि 3 रिक्षांचं या जळून खाक झालेल्या आहेत। सोलापूर शहरातील मध्यभागी परिसरात असलेल्या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या आवारातील ही घटना आहे। आज जवळपास अर्धा 1 तासाच्या पूर्वी आग लागली आणि ही आग कशासाठी लागली अजून त्याचं कारण काही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र पोलीस स्टेशनच्या आवारात ज्या जप्त केलेल्या गाड्या पोलिसांनी ठेवलेल्या होत्या त्या जळून जवळपास खाक झालेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या वतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या जी आहे ती आग नियंत्रणात आहे। स्नेल, धन्यवाद रोहित, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय जवळजवळ 50 गाड्या जळून खाक झालेल्या आहेत आणि ही भली मोठी आग लागल्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी देखील वेळेत पोहोचले आणि त्यांनी ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू केले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।